तर कसा असेल हा वर्धापन दिन पाहूयात। मनसेच्या वर्धापन दिन सोहळ्याचं ठिकाण ठरलेलं आहे नाशिकमध्ये। मनसेचा 18वा वर्धापन दिन सोहळा पार पडणार आहे। नाशिकमध्ये 7 ते 9 मार्च दरम्यान वर्धापन दिन सोहळा पार पडणार आहे। राज ठाकरे 7 मार्च पासून नाशिक दौऱ्यावरती असणार आहेत। राज ठाकरे यांचा हा वर्धापन दिन नाशिकमध्ये पार पडणार आहे आणि या वर्धापन दिनासाठी जोरदार तयारी सुद्धा नाशिकमध्ये सुरू झाली आहे। नाशिकमध्ये हा 18वा वर्धापन दिन सोहळा पार पडतोय। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी किरण गोटूर आपल्यासोबत जोडलेत। किरण, मनसेचा 18वा वर्धापन दिन नाशिकमध्ये पार पडतोय, कशा प्रकारची तयारी सुरू आहे? आगामी लोकसभा निवडणुकींच्या आधी हा एक महत्त्वाचा कार्यक्रम मनसेचा मानला जातोय। खरं तर दरवर्षी मनसेचा जो वर्धापन दिन आहे तो मुंबईमध्ये पार पडायचा, पण यंदा मात्र नाशिकमध्ये हा वर्धापन दिन होतोय। 18वा वर्धापन दिन हे नाशिकमध्ये जे होणार असल्याची माहिती स्थानिक मनसेच्या नेत्यांनी हे दिलेली आहे। त्याच सगळ्या पार्श्वभूमीवरती राज ठाकरे 7 तारखेपासून नाशिक दौऱ्यावरती आहेत। 7 तारखेला ते संध्याकाळी येतील अशा पद्धतीचं एक टेंटेटिव्ह प्लॅन आहे। 8 तारखेला ते कारा मंदिरात जातील। कारा मंदिरामध्ये आरती करून ते खरं तर रामरायाचं दर्शन घेणार आहेत। आपल्याला माहिती आहे याआधी पंतप्रधान असतील किंवा उद्धव ठाकरे यांनी सुद्धा कारा मंदिरात जाऊन हे दर्शन घेऊन आरती केलेली होती आणि त्यानंतर आता राज ठाकरे सुद्धा कारा मंदिरात जाऊन आरती करणार आहेत आणि त्यानंतर दर्शन घेणार आहेत। आणि 9 तारखेला नाशिकच्या मुंबई नाका परिसरात असलेल्या दादासाहेब गायकवाड सभागृहामध्ये सकाळी 9 वाजल्यापासून वर्धापन दिनाच्या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होईल अशा पद्धतीचं एक सगळं नियोजन आखण्यात आलेलं आहे। आणि राज्यभरातून जे मनसेचे महत्वाचे नेते आहेत या संपूर्ण वर्धापन दिनाला येतील आणि त्याच सगळ्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने विविध नेत्यांचं भाषण सुद्धा होईल। आणि 9 तारखेला संध्याकाळी राज ठाकरे हे आलेले पदाधिकारी असतील किंवा मनसेचे नेते असतील त्यांना मार्गदर्शन करणार आहेत। अशा पद्धतीनं हा संपूर्ण कार्यक्रमाचं एक जे नियोजन करण्यात आलेलं आहे। आगामी लोकसभा निवडणुका आहेत त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती राज ठाकरे काय भाषण करतात हेही बघणं महत्वाचं असणार आहे। आणि आपल्याला माहिती आहे की नाशिक एकेकाळी मनसेचा बालेकिल्ला होता। 2012 मध्ये एक खूप मोठी लाट मनसेची नाशिकमध्ये आलेली होती। 40हून अधिक नगरसेवक जे आहेत ते मनसेचे निवडून आलेले होते आणि त्याआधी 3 आमदार हे नाशिकमध्ये मनसेचे होते। त्यामुळे एक मोठा बालेकिल्ला म्हणून नाशिक मनसेचा ओळखला जायचा, पण मध्यंतरीच्या काळामध्ये हे पक्षाला गळती लागलेली होती। आणि या सगळ्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा नाशिकमध्ये नाशिक हे हातात घेण्यासाठी हा मनसेचा एक प्रयत्न असेल। त्यामुळे या वर्धापन दिनाच्या निमित्ताने राज ठाकरे नाशिकमध्ये आल्यानंतर नेमकं कशा पद्धतीने पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतात, बैठका घेतात, काय त्यांचा मुद्दा असणार आहे हेही बघणं महत्वाचं असेल। आणि प्रामुख्याने ते काय भाषण करतील हा एक महत्वाचा मुद्दा आहे आणि त्यांच्या भाषणाकडे लक्ष लागलं तर वर्धापन दिन हा नाशिकमध्ये पार पडतोय। धन्यवाद किरण दिलेल्या या माहितीबद्दल।